अतिशय चांगली अशी कॉमेंट्री करणारे प्रकाशजी पोकळा, आदरणीय गुरु दत्ता सर, रोखामचा आवाज, शहापूरचा आवाज, खूप टेनिस क्रिकेट बद्दल माहिती असलेले चांगले असे प्लेयर त्यांना माहिती आहेत आणि त्यांचं वर्णन ते सातत्याने करत असतात. चांगली अशी गोलंदाज म्हणजे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज करणारे आणि आक्रमक असे फलंदाज सुद्धा ते होते. परंतु काही कारणात त्यांनी सध्या क्रिकेट सोडलाय, परंतु क्रिकेटची आवड असताना मात्र समालोचकपणा मात्र त्यांनी सोडला नाहीत. आमचे जमिनीचे मालक ज्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून गेले असे प्रकाशजी अधिकारी या मंचावर आहेत. राजा घेऊन तेरीवर धन्यवाद प्रकाशजी अधिकारी, आपला अमूल्य आपण दिलात आणि महत्वाचं म्हणजे आपण जे मैदान उपलब्ध करत पुन्हा एकदा मंडळाच्या तर्फे तुमचं आभार मानतो. आमच्या गावातल्यांच्याकडून 500 घेतलं मी सांगला फी आहे 40 प्लसची. हो ना दादारांच्याकडून तर ओपनिंगची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धर्मवीर अवळपाडा या संघाच्या माध्यमातून ओपनिंगची जोडी भरत भोईर आणि यश बस्टे अशी ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय 77-71 ग्रुप पडवळपाडा संघाच्या माध्यमातून भरत. मॅचला होती सुरुवात, पहिला चेंडू टाकला जाईल मैदानाच्या आतमध्ये भरतच्या माध्यमातून यश बस्टे. पहिला चेंडू मात्र हाफ टॅकर चेंडू होता, पाईनला उडवलाय आणि तिथे मात्र लेग पाईनला चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती यश बस्टेच्या बॅटमधनं येथील 4 धावा. पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका आला यश बस्टेच्या बॅटमध्ये 4 धावा पाहायला मिळाल्या. धावफलकावरती सुद्धा 4 धावा. सुंदर खेळी मात्र यश बस्टे आज आपल्या नावावरती करताना पाहायला मिळते. चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आज पूर्ण दिवसभर पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे सज्ज होताना पाहायला मिळतात यश बस्टे. स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती भरत भोईर, तर गोलंदाजी मार्कर मात्र भरत घरत पाहायला मिळतील. व पुन्हा भरत चेंडू घेऊन जाईल. पुन्हा लो फुलटा चेंडू होता, स्टेट काउंट चेंडू केला तिथे शत्रूच्या आहेत लॉंगॉनला, आणि लॉंगॉनला जी शत्रूच्याकडनं घडलेली चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफीच नाहीये. या चेंडूवरती सुद्धा मिळतील 4 धावा. शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये येत होता आणि थोडं चेंडूने वळण घेतलं आणि त्याचा परिणाम मात्र 4 धावेने भोगावा लागेल 77-71 ग्रुप पडवळपाडा संघाला. या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती धर्मवीर आवळपाडा संघाची धावसंख्या एकूण टोटल 8 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार यश बस्टेच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी आज यश बस्टेच्या नावावरती राहिले. सुंदर खेळ समीर शिंदे, यश बस्टे आणि भरत भोईर हे 3 फलंदाज मात्र आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतात आवळपाडा संघाकडनं. धर्मवीर आवळपाडा संघ पुन्हा एकदा भरत चेंडू घेऊन जाईल यश बस्टेसाठी. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शनच नव्हता. चेंडू मात्र सरळ स्वतःच्या क्षेत्रावरती आदळला आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. डॉट चेंडू पाहायला मिळेल, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे सज्ज होताना पाहायला मिळतील फलंदाज यश बस्टे. पुन्हा एकदा इथे फटका फटका बसला चेंडू कव्हर मध्ये आणि कव्हर मध्ये सुंदर झेल इथे टिपताना पाहायला मिळाले आणि फलंदाज मात्र यश बस्टेची खेळी संपुष्टात पाहायला मिळेल. पहिला गडी बाद होईल धर्मवीर आवळपाडा संघाचा. यश बस्टे डीजे रमेश.
पुन्हा एकदा इथे संधी पाहायला मिळते. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते नरेश गायकर मात्र ज्या पद्धतीने आपल्या संघाच्या नावाने खेळतायत त्या संघासाठी मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर फलंदाजीच्या जोरावरती काही करू शकले नाही, परंतु पुन्हा एकदा तिसऱ्यांदा संधी मिळते नरेश गायकरला. तर बघूया नरेश गायकर चेंडू घेऊन जाईल भरत नरेश गायकर साठी. हो आता मात्र आक्रमकता दाखवली चेंडू मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक नाही, चेंडू एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर नरेशच्या बॅटमध्ये येतील या चेंडूवरती 4 धावा. मिळते आल्या मात्र आता स्वागत केलं गोलंदाजाचं भरत नरेश गायकरनं चौकार ठोकलाय. पुन्हा भरत चेंडू घेऊन जाईल नरेशसाठी. हो पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बॅटवरती चेंडू नव्हता, या चेंडूवरती पाहायला गेलं तर सिंगल इथे पाहायला मिळेल आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागेल भरत भोईर आणि नरेशला. या चेंडूवरती 1 धाव 1 धावेने धावसंख्या फलकावरती दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 13 धावा, 1 गडीबाद 13 धावा. अजूनही उर्वरित 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, तर 5 ओव्हरमध्ये नक्कीच मोठी धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न केला जाईल धर्मवीर आवळपाडा संघाच्या माध्यमातून. सर्व कर्णधार पुन्हा एकदा विनंती आहे 5 षटक हे कंप्लीट 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला 1 प्लेअर 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागणार आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज यशवंत मंडुळाने नुकतीच चांगली खेळी केली, आपल्या संघाला मात्र चांगला विजय मिळवून दिला. रात्रीची मॅच जी राहिली होती जीत बोईर होते त्याला सुद्धा याच पद्धतीचा सामना आला होता आणि त्याला मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार लागत होते, तिथे मात्र 2 धावेने हार पत्करावी लागली आणि सामना मात्र पराभूत झाले. पुन्हा एकदा इथे यशवंत चेंडू घेऊन जाईल नरेसाठी. हो आता फटका प्रॉपर आहे, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली जोडले जातील त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रवीणच्या डोक्यावरनं लोंगॉनला जो प्रवीण क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला नरेशच्या बॅटमधनं. आता त्याची बॅट बोलायला लागले. 2 मॅच मात्र तो फ्लॉप झाला होता, परंतु तिसऱ्या मॅचला त्याची करामत आता पाहायला मिळते, कारण बॅक टू बॅक 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. चांगली फलंदाजी आता मिळते फलंदाजी यशवंतच्या गोलंदाजीवरती. नरेश पुन्हा एकदा सज्ज. स्लो पुन्हा एकदा फटका आलाय आता लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. ओ काय फटकेबाजी, नरेश ची बॅट आता बोलायला लागले. नुसतं चौकार आणि षटकारांची बारीच पडताना पाहायला मिळते नरेशच्या बॅटमधनं. पुन्हा त्या चेंडूवरती बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतो नरेशच्या बॅटमधनं आणि 6 धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. 1 गडीबाद 25 धावा. नक्कीच आता यशवंत वरती सुद्धा मोठे प्रहार चढवले जातात नरेश गायकरच्या माध्यमातून. नरेश गायकर 2 मॅच मात्र फ्लॉप ठरला होता आणि आता मात्र चांगली फलंदाजी. आपट्याकर चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, आता पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. काय फटकेबाजी आणि चेंडू तर खराबच होता मी असंच म्हणेल, कारण चेंडूवरती जेवढं प्रॉपर चेंडू नव्हता आणि त्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली नरेश गायकरने आणि बॅक टू बॅक हा तिसरा षटकार त्याच्या बॅटमध्ये. षटकाराची हॅट्रिक नोंदवली गेली नरेश गायकरने. आत्ताच चांगली त्याची बॅट बोलायला लागली, चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये यायला लागली आणि आता 3 चेंडूवरती त्याने मात्र 3 षटकार ठोकले आणि एकूण टोटल धावा फलकावरती 1 गडीबाद 31 धावा. यशवंतला मात्र आता इथे पुढे दबावामध्ये टाकलाय, पूर्णपणे बॅकफूटला टाकलाय गोलंदाजाला यशवंत मुंडुळा. ज्या फलंदाजाने आपल्या संघाला विजय मिळवला त्या संघाच्या गोलंदाज आता मात्र तुटून पडलेत नरेश. हो फाईनला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. पंचाने पुन्हा त्या चेंडूला दंडित केलं म्हणजे वाईट घोषित केला. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच पुन्हा एकदा जोडली जाईल धाव फलकावरती. 1 ने पुढे सरकली जाईल 32 धावा. 1 गडीबाद धर्मवीर आवळपाडा टीम.
पुन्हा एकदा पाईंटला केल्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन नव्हतं चेंडू सुंदर फिल्डिंग पाहायला मिळेल 77-71 ग्रुप पडवळपाडा टीमच्या क्षेत्ररक्षकाकडनं या चेंडूवरती चांगली फिल्डिंग राहिली आणि एकच धाव प्राप्त झाली धर्मवीर अवळपाडा संघाच्या खात्यावरती आणि एक धावेने धावफलक जोडलं गेलं 33 धावा एक गडी बाद 33 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात चांगला खेळ सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय कारण डोखाम विभागाची ही प्रीमियर लीग चांगलं दर्जाचं आयोजन चांगलं नियोजन आमचे सर्व कमिटी मेंबर मी पुन्हा एकदा त्यांचं शब्द सन्मान्य सहर्ष स्वागत करेल खूप खूप धन्यवाद सुद्धा देईल कारण चांगल्या क्रिकेट आपल्या या डोखाम विभागाला उपलब्ध करून दिलाय यशवंत पुन्हा चेंडू घेऊन जाईल हो आता मात्र चेंडू उडवलाय तिथे क्षेत्रजगा चेंडू फटका क्षेत्रजगा आले चेंडू गेले आणि भरत भोईरची खेळी संपुष्टात शून्यावरती बाद भरत भोईर चांगला खेळ मात्र भरत भोईरला या मॅच मध्ये करता आला नाही नक्कीच शून्यावरती बाद झाले आता मात्र महेंद्र मैदानाच्या आतमध्ये हो पुन्हा त्या पुलटॉ चेंडू मात्र पुन्हा लॉंग क्षेत्र प्रवीण वरकुटे आणि सुंदर जल बॅक टू बॅक हा दुसरा गडी बाद हॅट्रिकची चान्स पुन्हा एकदा यशवंत मंडोळेला चांगली गोड व्यक्ती आपल्या या विभागातली आज आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळाले खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल तर त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरच्या समाप्ती दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 33 धावा 3 गडी बाद 33 धावा पहिल्या ओव्हरमध्ये एस फर्स्ट आउट झाले त्यानंतर जर पाहायला गेलं तर भरत भोईर झाले त्यानंतर महेंद्र असे 3 गडी बाद झाले तर आता पुन्हा एकदा जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल समीर शिंदे आणि नरेश गायकर भविष्य हो पुन्हा एकदा तर पाहायला गेलं नरेशच्या पुन्हा त्या चौकार आलाय चौकारच्या साईने पुढे धावसंख्या जोडलेली पाहायला मिळेल सर धावा 4 आहेत ना ओके 4 धावा
ओके बायच्या 4 धावा आहेत. ओके धन्यवाद. बायच्या 4 धावा आहेत. पुन्हा एकदा चेंडू हो पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर पुन्हा एकदा हा चेंडू वाईट आलाय. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. एकूण टोटल 38 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. 38 धावा. सन्माननीय आमचे सुनीलजी सांबरे साहेब सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं शब्दसुमनाने सहर्षी स्वागत आहे. तर जाऊया पुन्हा त्या कव्हरच्या दिशेने चेंडू खेळाय पॉइंटला क्षेत्ररक्षक धावताय. चेंडू बाउंड्री दिशेने जातोय. चेंडू 2 धावेचा करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय. तोपर्यंत पाहायला गेलं तर या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावेने धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल. एकूण 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 गडी बाद 40 धावा समीकरण इथे चांगलं होताना पाहायला मिळतात. चांगली मोठी साजेदारी बनताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमात समीर शिंदे आणि नरेशजी गायकर या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा तर नरेश सध्या होतील गोलंदाजी मार्कर मात्र भावेश हो पुन्हा एकदा त्याच दिशेने तिथे स्लिप मध्ये सुंदर बिल्डिंग आणि इथे कॉलिंग चुकलेला आहे. कॉलिंग चुकलंय परंतु इथे विकेट मिळेल आणि नरेश गायकर इथे बाद. कॉलिंग चुकीचं होतं. विकेट मिळाली नरेश गायकरची. नरेश गायकर मात्र त्याची बॅट बोलत होती त्या फलंदाजाला मात्र रनआउटच्या संधीमध्ये बाद केलं गेलाय. 77-71 ग्रुपच्या क्रिकेटर खेळाडून फिल्डिंग करणाऱ्या खेळाडून सुंदर हिट केला आणि गडीबाद झालाय. आमचे आरज साहेब इथे मुख्यमंचावरती उपस्थित आहेत. मी सन्माननीय विनंती असेल आमचे गणेश लोखंडे दादांना की आपण आपल्या शिवाचे सन्मानी आपल्या आरज सरांचा यथोचित मान सन्मान आपण आपल्या शिवाचे करायचा आहे. एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं फुलगुच्छ प्रतीक देऊन आपण त्यांचा मान सन्मान आपण करायचा आहे. पुन्हा इथे अपील केली गेली. अपीलमध्ये जास्त खोटेपणा पाहायला मिळतं तर इथे आमचा सन्मान केला जातो. सन्मानी आमच्या आरज सर यांचा खूप मोलाचं योगदान आमच्या या कमिटीला लाभलाय. मनापासून आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. सन्मानी आमचे गणेश दादा लोखंडे यांच्या शुभार्थ धन्यवाद सर. तर जाऊया पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू जर पालकर सुंदर गतीने टाकला जातो. लाजवाब गोलंदाजी देखणी गोलंदाजी पाहायला मिळते. 77-71 ग्रुप पडवळपाडा टीमच्या माध्यमातून भावेश गोलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट काढले गेले. चांगली गोलंदाजी समीर शिंदे. आता मात्र आपल्या संघावरती दबाव सुद्धा निर्माण होऊ शकेल कारण आपल्याकडे आता जर पाहिलं तर एकच फलंदाज उरलाय तो म्हणजेच समीर हो. पुन्हा एकदा बॅटची कडा क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्लिप मध्ये कॉलिंग चुकला आणि कॉलिंग चुकल्यानंतर त्याचा परिणाम कारण मी नेहमी सांगत असतो की क्रिकेटमध्ये एकमेकाला कॉलिंग देणं हे महत्वाचं आहे आणि कॉलिंग जर आला असता तर कदाचित हा झेल सुद्धा होऊ शकला असता आणि झेल झाला असता तर समीर शिंदेची विकेट मिळाली असती आणि समीर शिंदेची विकेट मिळाली असती म्हणजेच सध्या धर्मवीर पडवळपाडा संघावरती मोठा दबाव निर्माण झाला असता. परंतु तिथे नशिबाचा खेळ आणि समीर शिंदेला जीवदान मिळालं आणि या चेंडूवरती 1 धाव प्राप्त झाली आणि 4 विकेटीनंतर धावसंख्या धावफलकावरती 41 जवळजवळ तिसरी ओव्हर समाप्त झाली आहे आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 41 धावा आणि आता उरलेल्या अजूनही 3 ओव्हर शिल्लक आहेत. सन्माननीय
अरुणजी अधिकारी सरांचे सुपुत्र इथे उपस्थित झाले, त्यांचं मनापासून कौतुक. तर मी लगेच विनंती करेन हरीश शिंदे सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असे सन्माननीय आपले अरुण दादा या विभागातली एक गोड व्यक्ती अख्ख्या हृदयामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये जागा करणारे आमचे अरुण दादा अधिकारी, त्यांचं सुपुत्र इथे मुख्यमंचावरती उपस्थित झाले. त्यांचं यथोचित मान सन्मान, एक माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. त्या मुख्यमंचावरती अरुण दादांचे सुपुत्र इथे उपस्थित झाले. खूप खूप धन्यवाद. आपण अरुण दादाचे सुपुत्र आले तिथे खूप आम्ही विनंती केली की असंच आपल्या या विभागाला आपला सहकार्य असू द्या आणि मनापासून तुमचं खूप खूप आभार व्यक्त करेल. आज 41 धावा झाल्यात आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41, 4 गडी बाद. त्यानंतर भूमी एंटरप्राइजेसचे मालक अशोक जी शिंदे सर यांच्या माध्यमातून जर आपण अवळपाडा संघ क्वालिफाय आज झाला तर 5,000 रुपयाचा प्राइज आहे. सन्माननीय शिंदे सरांच्या माध्यमातून जर आपण अशोक शिंदे यांच्या माध्यमातून आज अवळपाडा संघ जर या मॅच मध्ये, या विनिंग मध्ये, या टुर्नामेंट मध्ये, या प्रीमियर लीग मध्ये आपण आज जर क्वालिफायर झालं तर अशोकजी शिंदे सरांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी तब्बल 5,000 रुपयाचा प्राइज आहे. तर जाऊया पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर स्लिपमध्ये चेंडू ढकलला गेला. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे सुंदर फिल्डिंग पाहायला मिळेल समीर शिंदेच्या बॅटमधनं. इथे एकही धाव पाहायला मिळणार नाही, तर या चेंडूवरती डॉट पाहायला मिळेल. गोलंदाज आपण अजयच्या माध्यमातून पाहतोय. अजयचा पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा इथे सज्ज होताना पाहायला मिळतील. फलंदाज समीर शिंदे आणि नॉन स्ट्राईक वरती मिलिंद. हो पुन्हा त्या पुढे येऊन गेल्यानंतर प्रयत्न चेंडू मात्र लॉंगॉनला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक प्रवीण आहेत. प्रवीणने मला थोडीशी बंबल केली परंतु एक धाव प्राप्त झाली. दुसरी धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा ते सक्सेस होताना पाहायला मिळेल समीर शिंदेच्या बॅटमधनं. आणि या चेंडूवरती सुद्धा 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेने धावसंख्येचा फलक जोडलं जाईल. 4 गडी बाद 43 धावा. तर सन्माननीय आमच्या या बांधणपाड्या गावातली एक गोड व्यक्ती आमच्या या विभागातले पोलीस पाटील जगदीशजी सर आपण इथे उपस्थित झाला. तुमचंही पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आपण या विभागाला खूप मोठं प्रेम देतात, खूप मोठं सहकार्य करतात. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. कव्हरच्या दिशेने या चेंडूवरती मिळाला चौकार आणि चौकारच्या साहाय्याने धावसंख्येच्या फलकावरती 4 गडी बाद 47 धावा. डीजे रमेश. पुन्हा एकदा इथे अजय सज्ज होताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर अजय, तर स्ट्राईक वरती समीर शिंदे आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय मिलिंद हा फलंदाज आहे. तर त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगली फलंदाजी केली जाते समीर शिंदेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला फलंदाज. हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. पुन्हा एकदा लॉंगॉन आणि लॉंग ऑफ. फक्त या चेंडूकडे बघतच बसतील. या चेंडूवरती एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर समीर शिंदेच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा आल्या 4 धावा. डीजे रमेश. सर्व जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे, जे प्लेयर आपले आहेत, पुन्हा एकदा फटका दमदार आलाय समीर शिंदेच्या बॅटमध्ये. कॅमेरामॅनला सलामी करणारा A1 क्वालिटी मॅक्झिमम समीर शिंदे षटकार.
तर सन्माननीय बापूजी दादा अधिकारी आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल. हो आता मात्र ज्या गड्याला ज्या खेळाडूला आतुरतेने वाट पाहत होती 77-71 ग्रुपचे सर्व खेळाडू त्याला आउट करण्याची आणि ती संधी मात्र अजयला मिळाली आहे आणि अजयने मात्र समीर शिंदेची विकेट घेतली आणि गडी बाद होते 5वा गडी. डीजे रमेश. सत्तावन्न धावा फलकावरती 5 गडी बाद 57. तर आपल्याकडे या ओव्हरसाठी 3 मिनिटे आहेत. 3 मिनिटे आपल्या या षटकासाठी आहेत. तर 3 मिनिटांमध्ये आपण हे षटक कंप्लीट करायचं आहे. तर गोलंदाज भावेश. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू आला. डॉट चेंडू सुंदर गोलंदाजी. या ओव्हरसाठी फक्त 3च मिनिटे आहेत. 3 मिनिटांमध्ये आपण ही ओव्हर कंप्लीट करायची याच्याकडे लक्ष असू द्या. भावेश पुन्हा चेंडू घेऊन जाईल. फलंदाज स्ट्राईक वरती सागर आहे. सागरने मात्र इथे मिडल क्षेत्राच्या चेंडू आले. प्रवीण मात्र चेंडू फेकी झाले. दुसरी धाव प्रयत्न करतायत आणि रिस्की धाव होती परंतु त्या रिस्की धावेला इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या आणि 2 धावेने मिलिंदच्या फलंदाजीवरती 2 धावा आल्या आणि 2 धावेने धावफलक जोडलं गेलं धावफलकावरती. सध्या आपण पाहतोय जवळजवळ 59 धावा धावफलकावरती जोडले गेलं. सागर आणि मिलिंदची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाज आपण पाहतोय सध्या स्थितीला भावेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. तर भावेश आपल्या संघासाठी नक्कीच चांगला प्रयत्न करतोय. 77-71 ग्रुप पडवळपाडा संघाचे सर्व क्षेत्ररक्षक चांगल्या मेहनत घेतात. त्यानंतर त्यांनाही उत्तर देणारी फलंदाजी सध्या आपण धर्मवीर आवळपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा केली जाते. पुन्हा एकदा ते झेल सोडलाय आणि या चेंडूवरती एकच धाव. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे. सर्व प्रेक्षक वर्ग आपण ज्या पिवळ्या पट्टीच्या आतमध्ये बसला त्यांना विनंती आहे आपण थोडंच मागे जायचं आहे. प्लीज विनंती आहे सर्वांना. आपण पट्टीच्या मागे बसा आणि खेळाडू कक्षामध्ये सर्वांना विनंती आहे खेळाडू कक्षामध्येच आपण बसा. पुन्हा सागर चांगला पटका केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2-2 क्षेत्र. प्रवीण वरकुटे चेंडूवरती आले. चेंडू आडवेल पे केले. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न सुद्धा झाला नाही. या चेंडूवरती 1च धाव मिळेल. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. 5 गडी बाद 61 धावा. अजूनही जर पाहायला गेलं तर 5वी ओव्हर प्रगतीपथावर आहे. तर 5व्या ओव्हरच्या काही चेंडू अजूनही शिल्लक स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा चांगला पटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मिडोपच्या क्षेत्रावर सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. 1च धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 62 धावा धावफलकावरती जोडलेला पाहायला मिळतील. अजूनही या ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक आहेत तर ते टाकले जातील. भावेश या गोलंदाजाकडनं नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली भावेशची. हो पुन्हा एकदा हा चेंडू मात्र वाईटची दात भागतायत परंतु पंचाने ती दात फेटाळलेली आहे आणि ही ओव्हर जर पाहिलं तर कंप्लीट 3 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेली आहे. धन्यवाद. 3 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली आणि आता 1-2 सेकंद जरी लागला तर आपण 1 प्लेअर 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागला असता परंतु चांगली गोलंदाजी सुंदर टायमिंग मध्ये इथे कंप्लीट केली गेली आणि आता शेवटची ओव्हर हाणामारीची ओव्हर. तर हाणामारीच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये नक्कीच मोठी धावसंख्या जमा करण्याचा प्रयत्न धर्मवीर आवळपाडा संघ करण्याचा प्रयत्न करेल याच्यामध्ये शंकाच नाही. कारण फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आणि सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर बघूया मिलिंद आणि सागर आपल्या संघासाठी नक्कीच चांगलं वर्चस्व करतायत का ते सुद्धा पाहणं गरजेचंच राहील कारण ही महत्वाची मॅच आहे. जो संघ हरेल त्याला मात्र घराचा रस्ता पकडावा लागला.
बापूदादा सरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येणं करायचं. आमचे काही पाहुणे मंडळी आहेत ते आपली आतुरतेने वाट पाहत आहे, तर विनंती आहे बापूजी अधिकारी सरांना विनंती. हो पुन्हा एकदा फटका प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी षटकार तर नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलाय. म्हणजे या चेंडूवरती पाहायला गेलं तर 2 धावा मला वाटतं मिळाल्यात आणि 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. पुन्हा एकदा चेंडू हो ऑफ साईडला, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केलं. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच जोडलेली पाहायला मिळेल. 1 धावीने धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद 65 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 69. सर्व खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू त्यांना विनंती आहे, जर खेळाडू कक्षामध्ये जे जार संपले असतील ते जार लगेचच आपण समालोचन कक्षाकडे आपल्या मुख्य मंचाकडे घेऊन यायचं आहे. चला सर्व खेळाडूंना विनंती आहे. 77-71 ग्रुप प्रवर्ग संघाचा खेळाडू तिथे असतील तरी लगेचच आपण जहार आपल्या मुख्य मंचाकडे रवाना करायचा आहे. त्यानंतर धर्मवीर आवळपाडा टीम खेळाडू कक्ष बसलेला आहे, त्याच्याकडे जर तिथे जे रिकामा जार असेल तर लगेच आपण घेऊन यायचं आहे. विनंती आहे आपण ते जार चेक करा. ओके धन्यवाद. तर स्टेजवरती आमचे प्रमुख पाहुणे इथे पाहायला मिळतात. आमच्या कॅमेऱ्यामध्ये कॅच केले गेले सन्माननीय आमचे पोलीस पाटील या बांधणपाडे गावातली गोड व्यक्ती, त्यांचंही मनापासून आभार. त्यानंतर आमचे सचिन दादा चौधरी, त्यांचंही खूप खूप गोड कौतुक करेल. त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलीच माहिती क्रिकेटबद्दल ऐकायला मिळते. त्यांचंही मनापासून मी गोड कौतुक करेल. त्याच्यानंतर आमचे चौधरी दादा तिथे उपस्थित, त्यांचंही मनापासून आभार. त्यानंतर अजून आमच्या अरुणदादांचे सुपुत्र पर्या यांचंही मनापासून खूप खूप अभिनंदन व्यक्त करेल. त्यांचे पुत्र आज अरुण दादांचे इथे उपस्थित झाले, तुम्ही खूप खूप आभार व्यक्त करेल. त्यांचंही मनापासून आभार. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती डॉट चेंडू आलाय, कोणत्याही प्रकारची धाव नाही, चांगली गोलंदाजी राहिली आहे. जवळजवळ धर्मवीर आवळपाडा संघ आतापर्यंत 69 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा इथे वाईटची दाद मागतायत आणि दाद स्वीकारली आहे. हा चेंडू वाईट आलाय, वाईटच्या रूपामध्ये 1 धाव आणि धावसंख्येला 1 ने आकार मिळतोय. 70 धावा 70 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 70 धावा स्ट्राईक वरती मात्र मिलिंद स्लोअर गतीची मात्र फटका प्रॉपर आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. मिलिंदच्या बॅट मधनं या शेवटच्या क्षणाला येतोय षटकार. डीजे रमेश धावसंख्या जोडली गेली धर्मवीर आवळपाडा टीमनं. पुन्हा त्या बॅटची कडा इथे चेंडू आवडवला गेला आणि सुंदर झेल टिपला गेला आणि शेवटच्या चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर मिलिंदची खेळी संपुष्टात पाहायला मिळाली आणि ही विनिंग संपली गेली. आणि सॉरी 1 चेंडू अजून आहे. ओके धन्यवाद. ओके सॉरी. प्रशांत दसाडे चेंडू हा वाईड आलाय. वाईटच्या रूपामध्ये पुन्हा 1 धाव जोडली जाईल आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 77 धावा अजूनही या विनिंगचा. 1 चेंडू शिल्लक आहे. तर
सर्व कर्णधारांना विनंती आहे, सर्व संघ मालकांना सुद्धा विनंती आहे. पुन्हा एकदा पटका चांगला आलाय कव्हर एक्स्ट्रा मध्ये, तिथे शत्रशेख 2-2 धावतात. चेंडू मात्र विशाल दादा चेंडूवरती येतात, चेंडू अडवेल फेकेल, एक धाव कंप्लीट. दुसरी धावीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसरी धावीला सुरुवात होते आणि चेंडू पैकी चुकीची आणि 3 धावा कंप्लीट आणि चौथी धाव सुद्धा इथे कंप्लीट होऊ शकते. सागर आणि प्रशांत चांगली रनिंग, 4 धावा मिळाल्या चेंडूवरती आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल जोडल्या गेल्या 6 गडी बाद 81 धावा. आणि आजूबाजूला जे कोणी जार नेले असतील त्यांना सर्वांना विनंती आहे ते जहार आपण मंचावरती आणून द्यायचे आहेत, सर्वांना विनंती आहे. त्यानंतर तर 77-71 ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य विशाल दादा, दादांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती थोडंसं यायचं आहे, कारण ज्या माणसानं या आमच्या आपल्या विभागाला खूप मोठ्या पद्धतीने मदत केली, म्हणजे ती चमचमणाऱ्या ट्रॉफ्या ज्या आपल्याला समोर आपण पाहतो त्यांच्याच माध्यमातून मिळाल्या, ते विशाल दादांच्या माध्यमातून 77-71 ग्रुपचे स्वतः ओनर विशाल दादा पडवळ, आपणास विनंती आपण मुख्य मंचावरती आहे. त्यानंतर त्यांचे संघ मालक महेश दादा देशले, आपणास सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मुख्य मंचावरती येणं करायचं आहे. त्यानंतर आवळपाडा संघाचे दोन्ही मालक मी विनंती करेल की आपण सुद्धा येणं करायचं आहे. निमसे सर, आपणास सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मुख्य मंचावरती येणं करायचं आहे. आणि टीमचे मॅनेजर रविदादा शिंदे, आपणास सुद्धा विनंती आपण उपस्थित असेल तर आपण सुद्धा मुख्य मंचावरती येणं करायचं आहे. निमसे सर, प्रथमेश निमसे सर, आपणास सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मुख्य मंचावरती येणं करा. त्यानंतर महेश दादा देशले, आपणास सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायचं आहे. त्यानंतर विशाल दादा पडवळ, आपणास सुद्धा विनंती आपण सुद्धा मुख्य मंचावरती येणं करा. खूप खूप धन्यवाद. खूप आपल्या चांगल्या व्यक्तीचं नाव घेणं हे महत्त्वाचं कार्य आहे, त्यासाठी मी विनंती करेल की सर्व ओनरांना आपण मुख्य मंचावरती येणं करायचं. त्यानंतर मी विनंती करेल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा विनंती करेल आमचे सचिन दादा चौधरी यांना विनंती करेल की आपण थोडंसं मायक्रोफोन वरती जोडायचं आहे, आपण थोडीशी आपण पुन्हा एकदा क्रिकेटची माहिती प्रेक्षकांना कळवायची आहे. धन्यवाद दादा, आपण या. चला जाऊया मैदानाकडे. अतिशय चांगला असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 771 पडवळपाडा आणि आवळपाडा मधला सामना. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती आवळपाडा संघाकडनं. धावसंख्या झाली ती 81 धावसंख्या मला असं वाटतं झालेली. 82 धावांचं आव्हान ठेवलंय जिंकण्यासाठी 771 पडवळपाडा या संघाला. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची. आपण पाहिलं होतं त्याच्या अगोदरचा सामना जर आपण पाहिला असेल तर रोमांचरिक सामना जो साकुर्ली विरुद्ध भाऊ येलन साकुर्ली हा सामना झाला होता. शेवटच्या चेंडूत परत सामना आला होता आणि षटकार म्हणून हा सामना जिंकला होता तो पडवळपाडा 771 या संघानं. बघूया तशीच कामगिरी इथे पुन्हा एकदा त्यांना करावं लागेल. चांगली फलंदाजी करायला लागेल, परंतु आवळपाडा संघात चांगले गोलंदाज आहेत, अतिशय चांगले असे गोलंदाज आवळपाडा संघात आहेत. चांगली फलंदाजी आपल्याला पाहिली, समीरच्या माध्यमातून पाहिलीत. त्याच्यानंतर गायकर यांचा चांगला असा फलंदाज पाहिलात. चांगली तरी फलंदाजी केली पण धावचीत झाले. लगातार 3 षटकार मला असं वाटतं त्यांनी मारले होते आणि त्यांना 555 रुपयाचं पारितोषिक आदरणीय महेश ढोळे साहेब पंडित पाडचे सोगाव जिजाऊ संघटनेचे ते अध्यक्ष आहेत, असं त्यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक चौकारात 555, प्रत्येक षटकारात 555, प्रत्येक विकेटला 555 असं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. मी विशाल पडवळ यांना विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. गौरवजी निमशे आपल्यालाही विनंती आपणही मंचावर यायचं आहे. भरतजी ढोळे साहेब आपल्याला पण विनंती आपणही मंचावर यायचं आहे. आपला यथोचित सत्कार केला जाईल. पाहुण्यांचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे.
सत्कार शिलावंतांचा करावा, सत्कार खेळाडूंचा करावा, सत्कार निष्ठावंतांचा करावा, सत्कार कलाकारांचा करावा, सत्कार सर्वांचा करावा, ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचा सत्कार करावा. माझ्या साईडला माझे सहकारी मित्र नगरसेवक त्यांना म्हटलं जातं गणेशभाई लोखंडे, एक टीमचे 12 खेळाडू माझ्या साईडला आहेत. खरंच खूपच चांगले गेली 3-4 दिवस आपण पाहतो, चांगली मेहनत घेतात ते सुद्धा. बघूया लेफ्ट हँड फलंदाज, डाव्या हाताने फलंदाजी करणारा सलामीचा फलंदाज पडवपाडा संघाकडून आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो नरेश गायकर. पंचांच्या उद्देशाने राऊंड विकेट मारा, हा पूल टाकला, चेंडू उंचाल मारण्याचा प्रयत्न करतो, चेंडू झेल वाजवतो का काय आणि खराब क्षेत्ररक्षण होता, फायदा फलंदाज होता. एक धाव मात्र रोखू शकणार नाही, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, 2 धावा निश्चित पूर्ण करतोय, 2 धावाला आकार मिळतोय. 2 धावी धावसंख्याची सुरुवात होती ती पडवपाडा 777 या संघाची. मी पुन्हा एकदा विनंती करतो विशाल पडवळ, आपल्याला विनंती, आपण मंचावर यायचंय. महेश दादा डोळे, गौरीजी निमशेत, विकासभाई चौधरी ते हजर नाहीयेत, तरी त्यांचे समर्थक यश चौधरी ते आहेत, तरी आपण सुद्धा इथे यायचं आहे. पुढचा चेंडू नरेशनचा, साठी राऊंड विकेट मारा घेऊन जाणार. पुढचा चेंडू बॅटची कार्ड घेतो, तो पहिला स्लिप मधून जातो, दुसऱ्या स्लिप चेंडू पळतोय, बॉल धावतो, क्षेत्र सुद्धा पळतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो का काय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो, परंतु चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. या येतात चौकार डीजे. या येतात चौकार. धावसंख्येला क्रमांक चारणी धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या होती ती मात्र 7. आपण पाहिलं पडवळ 777 मालक विशालजी पडवळ, आमचे सहकारी मित्र नरेश गोडांबे, आमचे सर, अतिशय चांगले असे उत्कृष्ट चित्रकार म्हटलं जातं, नावाजलेले असे चित्रकार. आपण पाहिलं असेल जी आपण ग्राउंडवर ज्यांनी जी आपली डोखम प्रीमियर लीगची ज्यांनी त्यांनी जी रांगोळी काढलेली आहे, असे हे चित्रकार राहुलजी सांबरे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी विनंती कर मंचावर असलेले सर्व पाहुणे, आपण नितीन चौधरी, आपण मंचावर सुद्धा आपण सुद्धा यायचे. धावसंख्या 1 पुढे होते, धावसंख्या होती ती 7, स्कोर होतो तो 7. पुढील समालोचना मी दत्ता सरांना विनंती करेल, कारण आम्हाला इथल्या स्वयंसेवकाचा जरा सत्कार करायचा, तर आपण माईकचा ताबा घेतला तर बरं होईल असं मला वाटतंय. चला पुढे जाऊया. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू आमच्या प्रयोगच्या दिशेने तो विकेट दिसतो, चेंडू बोलतो, बॉल धावतो आणि क्षेत्ररक्षण तिथे आहे समीर. खूपच चांगली असं क्षेत्ररक्षण करायला पाहतोय समीरने, चांगली फलंदाजी केली ती. आणि मला असं वाटतं की समीरकडे जर बघितलं तर त्याच्यासारखा कसा खेळाडू आपल्या लोकम परिसरात भेटणार नाही. एकदम अष्टपैलू शांत स्वभावाचा हा समीर, प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक गोष्टीला मदत करणारा असा समीर हवापाडा संघाकडनं खेळतोय. खूपच चांगला असा क्षेत्ररक्षक फलंदाज. चाहूया पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. पुलटा चेंडू पुन्हा उंचावून जातो, झेल होतो का काय आणि झेल होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं भरत. आणि पंचांनी तो नो बॉल चेंडू दिलेला आहे. अवांतर धाव संख्येत बर्फी हिट असेल, पंचांनी तो नो बॉल चेंडू दिलेला आहे, झेल मात्र होऊ शकत नाही. आणि धावसंख्या 1 पुढे जाते आणि पंचांकडे दाद मागितली रिव्ह्यूसाठी. बघूया थर्ड अंपायरकडे आपण जाऊया. थोडं उशीर लागेल, बॉल बघतायत, चेक करतात. आदरणीय धनाजी अधिकारी जुने असे गोलंदाज खूप असं साकोली संघाकडून खेळतात. बापूजी अधिकारी पुन्हा आलात. मी बापूजी अधिकारी विनंती करेन आपण विशाल पडवळ यांचं शाळा आणि सत्कार देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचं
तिसरा पंच बॉल आहे, विकेट मला असं वाटतं वापरा संघाला मिळते. अतिशय चांगले थोडे अंपायरचे आमचे काम करतायत तिथे. आयोजक विकेट मात्र गमावलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भारतच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या ती मात्र 9. काही चांगलं गोलंदाजी म्हणता येईल नरेश यांच्याकडनं, कारण 82 धावा काढायच्या त्या 6 षटकांच्या. क्रिकेट आहे, क्रिकेट नॉट अ चॅलेंज गेम. ज्यांची इर्टिगा गाडी आहे त्याला विनंती आहे, त्यांनी सर 488 गाडी आहेत, त्यांनी जरा बाजूला करायची. सूर्य त्याच्यावर जातो आणि प्रकाश मात्र फलंदाजाकडे गोलंदाजाकडे क्षेत्ररक्षकाकडे येतोय. जरा विनंती आपल्याला, आपण आपली गाडी बाजूला घ्यावी. आपण पाहिलं 777 पडवळपाडचे मालक या संघाचे विशालजी पडवळ यांचं स्वागत. मी बापूजी अधिकारी आपण असाल त्यांना विनंती करतो मण्याची शाळा आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करायचं. आपण विशालजी पडवळ आता मात्र उंचावून मारला चेंडू, पारच उंचावून जातो आणि खाली मात्र समीर आणि झेल मात्र सोडलाय. समीरनी झेल सोडला का मॅच सोडला हा प्रश्न पडेल. उतुंग मारला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि धाव मात्र पंच मला सांगतील किती घेतल्यात. पंच धावा किती? एकच. धन्यवाद. धावसंख्या 1-0 पुढे जाते. धावसंख्या होती मात्र 10. चांगली गोलंदाजी म्हणता येईल नरेशांची, कारण आपल्याला जवळ 5 षटकात धावा काढायच्यात आपल्याला 72. 5 षटकात धावा काढायच्या तर 72. मी विनंती केली बापू अधिकारी महेश डोळे साहेब म्हणजे आमचा गोट्या यांचं सुद्धा आपण स्वागत करायचंय. आयोजकांकडे झालं असेल धन्यवाद. जे जे मंडळ राहिले असतील त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. जे कोणी राहिले असतील शब्द सुमनाने स्वागत घेतो. काय चुकून एखादी व्यक्ती राहते असू द्या. पुन्हा जाऊ द्या मैदानाकडे. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक, संघाकडून दुसरं षटक घेण्यात येतो भरत. बघूया काय करतात पडपाडचे संघाचे फलंदाज. मला असं वाटतं पुन्हा एकदा समीर जातो यष्टीरक्षकाची भूमिका बजावताना. लोंगांच्या दिशेने झेल मात्र त्यांच्याकडून सुटलेला आहेत, कारण आपण पाहतो सूर्य त्यांच्या दिशेकडे असल्यामुळे तो झेल सुटला नाही. तर चांगलं असं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून होतं समीर यांच्याकडनं. जरा गाडीवाले प्लीज, इर्टिगा गाडीवाले आपण गाडी काढायची आहे. रिवर्सिंग मला पटका जातो पाप पहिल्याच्या दिशेने चेंडू पळतो, बॉल धावतो आणि हा येतोय भारतच्या पहिल्या चेंडूवर जातोय तो चौकार. 4 धावसंख्येने आकार मिळतो. धावसंख्या होती ती 14. डीजे आदरणीय व्यक्तिमत्व, जुने जाणते क्रिकेटर, आमच्या बरोबर नेहमी गोलंदाजी करणारे धनाजी अधिकारी यांचं स्वागत. नरेश गोडंबे आमचे सहकारी मित्र यांचं सुद्धा इथे स्वागत आहे. मी बनीशभाई लोखंडे यांना विनंती करेल आपण त्यांचं स्वागत करायचं. पुन्हा एकदा उंचावून मारा चेंडू झेल होते का काय बघूयात. एक धाव मात्र रोखू शकले, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण होतात. 2 धावांनी धावसंख्येला आकार मिळतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्येला होती 16. जिंकण्यासाठी 82 धावांचं आव्हान ठेवलंय अवळपाडा संघ आणि पडवळपाडा संघासाठी. मित्रांनो, आपण जी काळी फीत मागे मारली तिथला जो कोण किंवा माणूस बोलतोय त्याला विनंती आहे, स्वयंसेवकांना विनंती आहे आपण मंचावर या, मंचावर बसा. आणि आता मात्र जातोय जबरदस्त कॅच, सुपर कॅच म्हणता येईल, अप्रतिम अशी कॅच. अन्यथा षटकार झाला असता. नरेश यांनी सुपर अशी कॅच पकडली आणि धक्का बसतोय तो पडवळपाडा संघाला. यश मिळतोय भारतला, यश मिळतं त्या अवळपाडा संघाला. डीजे
आहे. थोडंसं काम असल्यामुळे दत्ता सरांना विनंती केली आपण माईकचा ताबा घ्यावा. माझा कोण सहकारी मित्र आपण काळ्या पिक्चर तिथे आपण मंचावर या. आपण मंचावर या. मागून आवाज देऊ नका, खेळाडूंना त्रास होत आहे. मंचावर येऊन बसा. आपण काही हरकत नाही आहे. आपलं स्वागत केलं जाईल. धावसंख्या ती 16. धावसंख्या ती 16. काही चांगलं काही महागडं षटक म्हणता येईल भरत यांचं. पुढचा चेंडू भरत यांचा. स्लो डिलिव्हरी सुपर अशी गोलंदाजी म्हणता येईल. सरळ यष्टीच्या बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातो सरळ यष्टीच्या हातात. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती वाईट चेंडू पुढे अंपर दिलाय. बघूया हे मागितलंय. चेंडू स्विंग झालेला आहे आणि चेंडू आहे. जेव्हा पुढचा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती मात्र 16. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरीने उंचावून मारण्याचा प्रयत्न. शिकार घेऊन जातो. जेल मध्ये तो का काय खराब क्षेत्ररक्षण. त्यातून जेल मात्र सुटते. एक रन मात्र रोखू शकलं नाही. धावसंख्येला एक आकार मध्ये धावसंख्या होती ती 17. षटकार चौकार मारावा लागतील तर सामना जिंकावा लागेल. पडवळपाडा संघाला जशी आपण साकुर्ली विरुद्ध फलंदाजी केली आपण पाहिलं. शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. आता पडवळपाडा संघाने सामना खेचून आणला त्या फलंदाजानं. निश्चितच साकुर्ली संघाला निश्चितच हा सामना गमवल्याला खूप मोठा त्रास झाला असेल. सहन करावा लागले असेल. कारण आपण पाहतो शेवटच्या चेंडूवर साकुर्लीचे जे खेळाडू खेळत आहेत गुंडा इथे सुद्धा त्यांचा सामना गमवला. आज सुद्धा शेवटच्या चेंडूवर त्यांनी सामना गमवलेला आहे. क्रिकेट हे क्रिकेटबद्दल काही बोलू शकत नाही. मी किती वेळा सांगितलं क्रिकेट नॉट अ चॅलेंज गेम. काही होऊ शकतं. षटकातील काही चेंडू बाकी. धावसंख्या ती 17. 65 धावांची अजून ही गरज. पुढील चेंडू उंचावून मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कव्हर घेऊन खाली जातो जमिनीच्या दिशेने. पॉईंटच्या दिशेने एक धाव होते आणि एकच धाव समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होती ती 18. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 18. पुढील समालोचनाचा भार सांभाळतील दत्ता सर. धन्यवाद. थैंक यू वेरी मच सचिन चौधरी. 18/2 षटक क्रमांक 2 संपन्न झालं आणि जिंकण्यासाठी जो टार्गेट आहे धर्मवीर स्पोर्ट्स क्लब अवलपाडा संघाने जो टार्गेट समोर उभा केला होता या ठिकाणी आपण बघू शकतो. 82 धावांचं टार्गेट आहे आणि 18 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडू मध्ये करावे लागतील. 64 धावा 24 चेंडू मध्ये. नरेश गायकर आलेत अराउंड द विकेट. यावेळेस सबमरीन राहिला आणि 3 फळाची व्हॉट अ फॅबुलस डिलिव्हरी. खाली राहिला आणि त्यानंतर एसटीचा वेध घेतला. दांडीगुल
3 गडी बाद 18 धावा. धावसंख्या फलकावर अत्यंत महत्वपूर्ण खेळाडू बाद झालाय. आयकॉन प्लेयर प्रवीण बरकुडे तंबूच्या आश्रयाला परतलेत. आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 3 डाऊन भावेश लखांबरे आलेत. समाधान आपलं पॉकेट आपण घेऊन जायचंय, लक्षात असू द्या. ओ त्रिपुराची आणखीन एक यू मिस अ डेफिनेटली हिट. 3 स्टंप दाखवले. बॅटची अगदी डेलिब्रेशन राहिलं. बॅट खेळण्याचाही प्रयत्न केला नाही आणि पाठी मागून दांडी उडवली. बॅक टू बॅक 2 दांड्या उडवल्या या ठिकाणी नरेश गायकरच्या माध्यमातून. रफ्तार आणि या रफ्तारच्या गोंधळामध्ये बॅट्समनांची दांडी गुल करतो. हॅट्रिकची संधी आली आणि ही मॅच ऑलमोस्ट कठीण करून टाकली आहे 771 पडोलवाडा टीमच्या या खेळाडूंना. लेग स्टंपवर ठेवला. स्टंप उडाला. मिडल स्टंप म्हणजे अगदी फिंगर रोल केला आणि फिंगर रोल करत असताना यावेळेस गती जास्त ठेवली आणि गतिवान या चेंडूवर मात्र फलंदाज पूर्णपणे संभ्रमित राहिला. दृष्टिभंग झाला आणि इथे दांडी उडाली. बॅक टू बॅक 2 खेळाडूंना त्यांनी एक खाली राहिला होता आणि दुसरा खेळाडूला त्यांनी तंबूच्या आश्रयाला जागा दाखवली आहे. मॅच जबरदस्त परिस्थितीमध्ये पाहायला मिळेल. 18 वर 4. कॅप्टन आलेत. कर्णधाराला कर्णधार पद साजिश करण्यासाठी खेळावं लागेल. यावेळेस लॉक स्वीप खेळायला गेले आणि हॅट्रिक मिळालेली आहे. नरेश गायकवाडला हॅट्रिक मिळवणारा खेळाडू जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था सोगाव विभाग प्रमुख भरतदादा डोळे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 555. बाद झालेत. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स नरेश गायकरचा या ठिकाणी पाहायला मिळालाय. बॅटिंग असेल आणि बॉलिंग मध्ये देखील. यावेळेस रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. चेंडू सरळ काढला या ठिकाणी. स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. आणखी एक आनंदाची गोष्ट आहे की विकासबाई चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 555 रुपये आणखीन एक पारितोषिक त्यांना लाभलेलं आहे. भरतदादा डोळे साहेब यांच्याकडनं तर आहेच, परंतु विकासबाई चौधरी साहेब जे संघ मालक आहेत आणि संघ मालकांच्याकडनं देखील 555 मिळालेत. इम्प्रोव्हायझिंग शॉट पाहायला मिळत आहेत क्रिकेट विथ द ब्रेन, परंतु यावेळेस जास्त टायमिंग चांगलं नव्हतं. एकच मिळणार. या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली आहे 23 या धावसंख्या फलकावर. इथून आपण बघितलं तर टार्गेट 82 धावांचा होता आणि 23 झाल्यात.
59 धाब्यांची नितांत गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी 19 चेंडूंमध्ये. यावेळेस मिस टायमिंग दिनेश सोगीर आणि समीरच्या हातामधून ही दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे. समीर शिंदे अगदी लॉंगॉनवरून आले होते मिड ऑन पर्यंत, परंतु ही कॅच घेण्यामध्ये अपयशी ठरले, कारण या ठिकाणी मिळतील मला वाटतं 2 मिळालेत पुन्हा. या 2 धाब्यांनी धावसंख्या फलक पोहोचलं 25. 5 गडी बाद 25 अशी धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. .50 सरासरीने धावा झाल्यात. आस्किंग रन रेट आता फार वाढलं कारण 18 मध्ये करायचे 57 धावा. किती 19 धावा प्रति षटका मागे करावे लागतील. यश पष्टे आलेत. शॉट ऑफ लेन पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील मिलिंद. कव्हर करेपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव अंकित होईल. या 2 धाब्यांनी धावसंख्या फलक पोहोचलाय 27 या धावफलकावर. आस्किंग रन रेट आता फार वाढत चाललाय. प्रति चेंडू मागे डॉट बॉल कमी खेळले तर इथून चान्स आहे 777 पटोलपाड या संघाला, परंतु डॉट बॉल जर खेळले तर प्रेशर वाढेल आणि मग आस्किंग रन रेट जर एकदा 22 ते 25च्या घरात गेला तर मग ही मॅच जिंकणं कठीण आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलंय. अलॉंग दी कार्पेट आला मिड विकेट वरनं मिलिंद पुन्हा एकदा आला. इथे फंबलिंग झालं परंतु एकच मिळाली आहे. समीरने त्याला बॅकअप दिलं, कव्हर केलं, 1 मिळाली आहे. 28 लागले गेल्या. 5 गडी बाद 28. 4थं षटक प्रगतीपथावर असताना यश पष्टे आतापर्यंत चांगली बॉलिंग करतोय. शॉर्ट ऑफ लेन दोन्ही बॅकफुटला जाऊन हार्ड पंच केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. गुड फिल्डिंग. दुसरा धावाचा प्रयत्न. इट कुड बी अ व्हेरी क्लोज, परंतु नाही. सुरक्षित दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. 30 झाल्या धावसंख्या. धावफलकावर 30. अजूनही जिंकण्यासाठी 52 धावांची गरज असेल. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये ड्राईव्ह केली आहे. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून आणखीन एक यश पष्टे ज्या पद्धतीने चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवत असताना बॅट्समनला अजूनही एकही रडार मध्ये देत नाहीये, त्याच्या स्लॉट मध्ये देत नाहीये. प्रत्येक चेंडू अगदी जर बघितलं तर गुड लेंथवर ठेवतोय आणि हार्ड लेंथवर ठेवत असताना बॅट्समनला देखील खेळणं फार कठीण जाते. रिव्हर्स खेळायला गेले आणि परफेक्ट मिडलवरती बॅट स्विंग केलाय. रिव्हर्सच्या माध्यमातून स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार. कॉन्फिडन्स देखील वाढलाय बॅट्समन. भरत पडवल फुल टॉस मिस टायमिंग, परंतु नशीब आहे आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार प्राप्त होणार. खेळायला गेले ऑन साइडला आणि चेंडू गेला स्वीपर झोन मध्ये. शॉर्ट थर्डमॅनला बीट केला आणि डीप थर्डमॅन स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार.
39. 82 धावांचं भरपूर मोठं टार्गेट, परंतु तरी देखील या पद्धतीने आतापर्यंत ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत पोहोचलेत. 39 झाल्यात. 18 इथून 12 चेंडूंचा वेळ येणं बाकी आहे आणि 12 मध्ये धावा करायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत. 43. समीर शिंदे ऑन बोलिंग मार्क. यावेळेस राईट आर्म पेसर आणि त्या पेसर मध्ये पाहायला मिळाला जितक्या गतीने चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होती त्याला पुढे आले, पदला लिहिलं दाखवलं आणि दिनेश सोगीच्या बॅट मधून आला एक कॉन्फिडन्स चौकार. लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे आले चौकार. 4 रन. एकोणचाळीस धावांची गरज आहे. ऑन साइड ला खेळायला गेले, फाईन जातो चेंडू आणि थांबलाय. गुड फिल्डिंग. आउटफील्ड इतकी फास्ट आहे, कधी कधी निसर्ग देखील सोबतीला येतो आणि निसर्ग देखील कधी कधी मदत करत नसतो. इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला मदत केलेली आहे. चेंडू अगदी त्यांच्या आवागाच्या बाहेर चाललाच होता परंतु जागेवर थांबलाय. 44. 38 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहिले त्या ठिकाणी 10. रफ्तार परंतु लाईन लेग स्टंपच्या थोडी बाहेर आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धावसंख्या फलकावर मदतगार राहील टीम 771 पडोलपाडा टीम. अजूनही या स्पर्धेतून या मॅच मध्ये भरपूर काही अजूनही बाकी आहे. 37 धावांची गरज. 10 मध्ये 37 धावा. यावेळेस सेट डाऊन द ग्राउंड. उंच गेलाय, बाउंड्री लाईन पार होणार नाहीये आणि झेल टिपला गेला. वन मोर ब्युटिफुल विकेट पाहायला मिळाली समीर शिंदेच्या खात्यावर. 1 विकेट. सनी आले. सनी लगा तो 6. आम्ही 70-70 टॅगलाईन नेहमी वापरतो. लगा तो 6. प्रत्येक षटकारासाठी सनीच्या 3 षटकारासाठी कशीही मारले तरी नरेशजी गोडांबे यांच्याकडनं 500 आणि बाळाघरात यांच्याकडनं देखील 500. ओह, काय फटका सजवला परंतु नरेश गायकर आहेत आणि सनीला परतावं लागेल. त्या स्क्वॉड मध्ये बघितलं तर सर्वाधिक बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केलाय. या ठिकाणी फाईन चेंडू जातोय. शॉर्ट टर्मिनला बीट केलाय. डीप टर्मिनल झोन मध्ये भरपूर मोठा चेस चालू आहे. फुटबॉल फिल्डिंग आणि फुटबॉल फिल्डिंग मध्ये या ठिकाणी चेंडू थांबवला गेलाय. गुड फिल्डिंग. 3 धावा मिळाल्या. 3 धावा प्राप्त केल्यात. या 3 धाव्यांनी धावसंख्या फलक पोहोचलं 48 धावा. 82 धावांचा खूप मोठा डोंगर घेऊन तो भार आतापर्यंत जास्तच वाटू लागलेला आहे आणि इथून मॅच जिंकणं थोडं अवघड झालंय. 7 मध्ये 34 करायचे. ओह, व्हॉट अ मॅग्निफिशंट षटकार पाहायला मिळालाय. ज्यावेळेस कनेक्ट झाला त्यावेळेस लिहिलं गेलं होतं इट्स अ पोलर 6.
6 चेंडूमध्ये 28 करायचे. धावा झाला 54, परंतु स्ट्राईक मला वाटतं दिनेश सोगीकडे नसणार आहे. फक्त एकच चेंडू. नवीन का जुना 5 वर झाल्यात. लक्षात असू द्या एकदा की जर थ्रो गोलंदाजी जर त्या एखाद्या गोलंदाजाकडनं झाली तर मात्र 2 वर्षाची बंदी असेल. आणि कोणताही खेळाडू असो तो गोलंदाज, आणि त्या खेळाडूला बॉलिंग तर करूनच दिली जाणार नाहीये कोणत्याही टीम मधून. लक्षात असू द्या. सहा चेंडूने 28 करायचे. विनायक पडवल ऑन बॅटिंग मार्क. इथून एक चेंडू जरी डॉट खेळला तरी देखील मॅच ही अवाक्याच्या बाहेर जाऊ शकते. सहा मध्ये 28 करायचे. 54 धावा धावसंख्या फलकावर 7 गडी बाद 54. ऑन साइडला प्लेसमेंट केली. एक मिळाली आणि दिनेश सोगीला स्ट्राईकवर आणलंय. 27 ची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 27. 5च्या 5ही षटकार टोकावे लागणार आहेत. 4 तरी टोकावेच लागतील आणि एक चौकार. आज दिनेश सोगीने जर अशी अविस्मरणीय खेळी जर खेळली तर आज मात्र या स्पर्धेचा सर्वाधिक दिनेश सोगीर करू शकतो. त्याच्याकडे वीक क्षमता आहे. 5 मध्ये 27 तो मारू शकतो, परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीये. पंकज पोंडेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. यावेळेस ऑन साइडला लॉफ केलाय. एकच मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय. राहिल्या आता 25 धावा. 4 मध्ये 25. 4ही मारले तरी एक धाव कमी राहतेच, परंतु जर वाईट आणि नो आला तर मात्र नाटकीय रूपांतर निर्माण होऊ शकतं. परंतु दिनेश सोगीरला इथून मारावे लागतील षटकार. बाकफूटला गेले. या ठिकाणी पंच केलाय. कव्हरच्या डोक्यावरनं 4 ची गरज नितांत या क्षणी तरी नव्हती. षटकाराची गरज होती परंतु 4 आल्यात आणि इथून आता समीकरण पूर्णपणे बदललंय. टीम धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप अवलपडा ही मॅच कंट्रोल करते. धावा झाल्या 61. जिंकण्यासाठी करावे लागतील 21 आणि चेंडू शिल्लक राहिलेत फक्त 3. 3 मध्ये 21 होणं तुर्तास तरी कठीण वाटतंय, परंतु क्रिकेट आहे. एखादा नो पडला गेम बदलू शकते. फुल टॉस आता बदलणार नाहीये. आता बदलणार नाहीये. आता देवाला तरी बदलू शकणार नाहीये, कारण 2 मध्ये 20 धावांची गरज आहे. 2 मध्ये 20 आणि
4 विकेट आहेत 30 धावा आहेत. गुड फिल्डिंग. प्लेड ऑन. आता मात्र ही मॅच जिंकलेली आहे धर्मवीर स्पोर्ट्स क्लब ग्रुप अवलपाडा. अभिनंदन. हार्ड लक 771 पडुलपाडा. आज तुम्ही खूप सुंदर क्रिकेट या ठिकाणी दाखवलं आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 30 धावा बनवल्या आणि 4 विकेट्स घेणारा अष्टपैलू खेळाडू नरेश गायकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आपण या नरेश गायकर, आपण यायचंय.